कांताच क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, याच्या आधी आपण शोल्डर टू वेस्ट डार्ट या ब्लाऊजची कटिंग बघितली होती. तर या पार्टमध्ये आपण त्या ब्लाऊजची स्टिचिंग पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला अजून कुठल्या ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपणाला हे दोन्ही भाग एकमेकांना अस्तर आणि मेन पार्ट आपण जोडून घेऊयात. हा भाग आपण नंतर जोडूयात, आधी हा पाहूयात. हा आपणाला असा दोन पार्ट आहेत, शोल्डर टू वेस्ट डार्ट. ही आपली सेंटर मधून कटिंग झालेली आहे, हे आणि हे आपले दोन पार्ट आहेत. तर आपण इकडच्या आधी या साईडचा पार्ट एकमेकांना स्टिच करूया, मग नंतर हे पार्ट जोडून घेऊयात. जसं तुम्ही नॉर्मल ब्लाऊजचं जोडता तसाच जोडायचा आहे हा पण. हे बघा, अशा प्रकारे ठेवून आता आपण सगळीकडे स्टिच. सर्वप्रथम आपल्याला इथे कॅनव्हास पेपरने गळा पलटी करून घ्यायचा आहे. दोन्ही भाग अपोजिट साईडला ठेवायचे आणि इथे कॅनव्हास पेपर चिटकून ठेवायचे. एक आकाराचा मी कॅनव्हास पेपर आधीच कट करून ठेवलेला आहे. असा ठेवून याला प्रेस करून घ्यायचा आणि गळा पलटी करून घ्यायचा. मी आता इथे कॅनव्हास पेपर चिटकून घेते. हे बघा, मी इथे कॅनव्हास पेपर चिटकून घेतलेला आहे. तर आता आपण याला स्टिच करूयात. हा बघा, आपण इथे एक पार्ट हा V-नेकचा गळ्याचा आपला जोडून झालेला आहे. अशाच प्रकारे आपण दुसरा पण जोडून घेऊयात. आपण दोन्हीकडे असे गळ्याला कॅनव्हास लावून स्टिच करून घेतलेला आहे. तर आता आपण हा एक्स्ट्राचा भाग कट करून हा असा पलटी करून घेऊयात. बघा, मी एक्स्ट्राचा भाग कट करून टाकते. तर हे बघा, आपले दोन्ही गळे इथे पलटून व्यवस्थित स्टिच करून झालेला आहे. तर आता आपण याचा बाजूचा पार्ट स्टिच करूयात. बघा, हे दोन्ही असे अपोजिट साईडला ठेवून घ्यायचे. जर तुम्ही दोन्ही सेम साईडला ठेवलात तर ते एका साईडचे पार्ट होतील. हे स्टेप तुम्ही काळजीपूर्वक करा. आपणाला आता मेन फॅब्रिकला हा अस्तरचा फॅब्रिक जोडून घ्यायचा आहे. तर हे बघा, आपण इथे दोन्ही पार्ट जोडून घेतलेले आहेत. तर आता आपण हा एक्स्ट्राचा भाग कट करून घेऊयात. तर हे बघा, अशा प्रकारे आपले दोन्ही पार्ट रेडी झालेले आहेत. तर आता आपणाला हे दोन्ही मेन पार्ट एकमेकांना जोडून घ्यायचे. जसं आपण प्रिन्सेस कटचा पार्ट जोडतो तशाच प्रकारे असे सावकाश, कुठलाही भाग ओढायचा नाही, असं सावकाश स्टिच करून घ्यायचा आहे. जर तुम्ही एखादा भाग खालचा किंवा वरचा पार्ट जर ओढला गेला असेल तर मग कमी जास्त होऊ शकतं. तर एकदम शिस्त पद्धतीने आपल्याला अशा प्रकारे हे दोन्ही पार्ट एकमेकांना जोडून घ्यायचं आहे, शोल्डर टू वेस्ट. हे बघा, मी आता इथून शोल्डर पासून जोडायला सुरुवात करते. स्टिच करण्यासाठी मार्जिन सोडले होते इथे, तेवढ्याच अंतरावरती आपल्याला इथून शिलाई स्टिच करून घ्यायचा आहे.
तर हे बघा, मी इथे दोन्ही पार्ट जोडून घेतलेले आहेत. कुठलाही भाग लहान किंवा मोठा झालेले नाही, दोन्ही एकदम काटोकाट स्टिच करण्यात आलेले आहे. हे पाहू शकता तुम्ही, एकही लहान मोठा झालेला नाही. एकदम शिस्तमध्ये आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. आणि हा बघा, हा किती छान पफ तयार होतो इथे. विदाउट कप ब्लाऊज आहे हा. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही कप पण स्टिच करू शकता. जसं नॉर्मल ब्लाऊजमध्ये आपण लावतो तशाच प्रकारे कप स्टिच करायचा आहे. किती छान पफ तयार होतं बघा. खूप छान फिनिशिंग येते, फिटिंग बसते याची. तुम्ही कुठल्याही साईजचं कटिंग करून स्टिच करून ठेवलात तरी कुठल्याही साईजला हा व्यवस्थित ब्लाऊज बसतो. तर मी इथे अजून एक शिलाई टाकून घेते आहे याच्यावरून. तर हे बघा, अशा प्रकारे आपले दोन्ही ब्लाऊज, दोन्ही साईडचे भाग स्टिच करून झालेले आहेत. तर आता आपण इथे हुकलूक पट्टी अटॅच करूयात. आता मी इथे हुकलूक पट्टी अटॅच करून घेत आहे. अशा प्रकारे मी इथे अर्धा इंच ठेवला होता. तर हे बघा, मी पट्टी अटॅच करण्यासाठी एवढा एक्स्ट्राचा भाग ठेवला होता. तर तेवढाच भाग मी स्टिच मध्ये घेत आहे. अशा प्रकारे मी लूप पट्टी अटॅच केली आहे. आता मी इथं हुक्काची पट्टी अटॅच करून घेते. आता इथे आपल्याला खालची पट्टी अटॅच करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपला फ्रंट पार्ट हा स्टिच करून रेडी झालेला आहे. तर आता आपण बॅक आणि फ्रंट दोन्ही पार्ट जोडून घेऊयात. बघा, हा बॅक पार्ट मी अगोदरच रेडी करून ठेवला होता. हवा तर तुम्हाला याचा शॉर्ट व्हिडिओ मी इंस्टावरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. हा अशा प्रकारे बॅक पार्ट मी रेडी करून घेतलेला आहे. खूप सोपा आहे, बॅकनेक वरती आहे. अगोदर इथे दोन्ही अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेऊन पलटी करून घ्यायचा आहे आणि पूर्ण स्टिच करून घेऊन पाठीमागे अशी कमरेला मी पट्टी लावलेली आहे. हवं तर तुम्ही इथे पलटी पण करून घेऊ शकता. चला तर मग आता आपण फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोन्ही जोडून घेऊयात. ते बघा, अशा प्रकारे मला जोडून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आपले शोल्डर जोडून झालेला आहे. हा बघा, हा आपला बॅक आणि फ्रंट हा डीप लिफ व्ही नेक मध्ये होता. हा थोडा लिफ आकाराचा आहे हा व्ही नेक मध्ये. आणि ह्याचे स्लीव्ज आपण पफ स्लीव्ज आहेत, याचा व्हिडिओ मी पुढे टाकणारच आहे. तर हा कसा वाटला ब्लाऊज कमेंट मध्ये नक्की सांगा. खूप छान कप आलेला आहे. तेव्हा विदाउट कपचा आहे हा ब्लाऊज. शोल्डर टू वेस्ट आहे. वेअर केल्यानंतर फिटिंगला खूप छान बसतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.